वरळी कोळीवाड्यामध्ये आज होळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय। दरवर्षीपेक्षा याही वर्षी लोकांमध्ये उत्साह कमी आहे। त्याचं कारण म्हणजे कोळीवाड्यातील होळी सणावर लादलेले निर्बंधांमुळे वरळी कोळीवाड्यामध्ये अत्यंत साध्या पद्धतीने होळी साजरी केली जात असून त्यातून सरकार आणि पोलिसांवर नाराजी व्यक्त केली जाते। याचा आढावा घेत नागरिकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूया। होळीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातोय। आता आम्ही वरळीच्या नवनीत चौकात आहे। इथे देखील दरवर्षी पारंपरिक पद्धतीने मोठ्या आनंद उत्साहात होळीचा सण जो आहे तो साजरा केला जात होता। मात्र यावर्षी त्या सणात कुठेतरी विरजन पडले अशा प्रकारची तक्रार इकडच्या स्थानिक नागरिकांची आहे। आता आपण पाहू शकतो या परिसरात राहणाऱ्या महिला पारंपरिक पद्धतीने या होलिकाचं पूजन करतायत। मात्र याबाबत काही तक्रारी आहेत या स्थानिक नागरिकांची, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नेमकं यावेळेस होळीला काय झालंय, होळी यावेळेस तो जल्लोष त्यांच्याकडे का वाटत नाहीये। दादा, पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते, गेल्या अनेक वर्षापासून ही होळी आपण साजरी करतो, मात्र यावर्षी नेमक्या तुमच्या काय तक्रारी आहेत? होळी तुम्हाला साजरी करून देताना काही निर्बंध लादण्यात आलेले आहेत का? काय वाटते तुम्हाला? वर्षानुवर्ष चालत आलेला होळीचा सण यावर्षी पोलिसांच्या निदर्शनाने आम्हाला कुठल्याही प्रकारचं साऊंड आणि वाद्य वाजवण्यात देत नाहीत। कारण काय आम्हाला त्यांचा मागचा उद्देश माहिती नाही। पण जो चालत आलेला वर्षानुवर्षाचा सणाला आम्हाला यावर्षी जरा खंत वाटते की जो आम्ही पारंपरिक सण साजरा करायचो तो यावर्षी सगळ्या बाळगोपाळांच्या नाराजीने साजरा होतोय। दरवर्षी पारंपरिक पद्धतीने आम्ही साजरे करतो, पण यावर्षी जे निर्बंध लावलेत ती पहिल्यासारखी मजा येत नाही आहे। यावर्षी जे साऊंड सिस्टीम वगैरे जे बंद केलेत त्यामुळे एकदम असं वाटतच नाही आहे की दरवर्षीप्रमाणे जी होळी आम्ही लावतो तसं वाटतच नाही कुठला उत्सव चालू आहे म्हणून। तो पोरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। पोलीस येतील, पोलीस पकडतील तर आमच्यावर केस होईल। याच्यामुळे काय होतं, मंडळावर केसेस पडत झाल्यामुळे आहे ना, जो तो मंडळ आहे ना आता मागे पडत चाललाय। कारण का सगळी कामधंद्याला असल्यामुळे कोण पुढे साजरा जो होणारा सण आहे तो आता जरा कमी होतोय। कॅमेरामन विनोद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।